नमस्कार मंडळी. मी सुद्धा खूप वेळा खीर केली, पण कॅरमल खीर कधीच केली नव्हती. आज पहिल्यांदाच केली, पण इतकी सुंदर झाली ना, खूप छान झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. खूप सुंदर होते, खूप छान होते, एकदम क्रीमी अशी. तर त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं आणि त्यातला थोडासा तांदूळ काढून ठेवला आहे. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आणि दुसऱ्या तांदळामध्ये मगज बी, काजू, बदाम टाकून धुवून भिजायला घालूया. कुकरमध्ये थोडंसं तूप टाकून काळे मिरी आणि लवंगा टाकून परतून घेऊया आणि जे धुतलेले तांदूळ आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तांदूळ छान परतले की त्याच्यामध्ये 4 वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता कुकर लावून त्याच्या 3 शिट्या करून घेऊया. आता काजू, बदाम, पिस्ता, तांदूळ जे आहेत त्याचं वाटण करून घेऊया. कुकरसुद्धा थंड झाला आहे. आता हे तांदूळ छान मॅश करून घेऊया. 1 वाटी तांदूळ म्हणजे पाव किलो तांदळाला मला 1.5 लिटर दूध लागलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता जे वाटलेलं वाटण आहे ते सुद्धा टाकून घेऊया. साखरसुद्धा टाकून घेऊया. अगदी परफेक्ट साखरचं मेजरमेंट, दूध वगैरे हे सगळं मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. काजू, बदाम तुपावरती परतून घेतलं आहे आणि त्याची छान खिरीला फोडणी करून घेऊया. आता एका पॅनमध्ये मी साखर टाकलेली आहे थोडीशी आणि त्याचं छान कॅरेमल करून घेतलेलं आहे. हे कॅरेमल आपण जेव्हा दुधामध्ये सोडलं तर याच्यामुळे आपली खीर इतकी चविष्ट होते ना, खूप छान होते. मी सुद्धा पहिल्यांदाच केली पण खूप छान झाली. आता हवी तितकी वेलची, थोडीशी जायफळ टाकूया आणि काजू, बदाम, पिस्ते जे काही टाकायचे, जितकं टाकायचं ते टाकून घेऊया. 5 मिनिटासाठी कुकर झाकून ठेवला होता आणि 5 मिनिटानंतर बघा आपली जी खीर आहे ती किती सुंदर एकदम क्रीमी अशी झाली आहे. खूप सुंदर खीर झालेली आहे. या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. आणि आता मी खीरसुद्धा वाढून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा अशी कॅरेमल केलेली खीर जर केली नसेल ना, तर एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर होते. चला मग.